हेलो एव्हरीवन, नमस्ते, राम राम. पटकन क्विक व्हिडिओ, फटाफट क्विक व्हिडिओ, कारण मी आत्ताच व्यायाम करून आलोय आणि मी बोललो चांगला टाइम है, अच्छा टाइम है ये वीडियो बनाने का, क्योंकि मैंने एग्स की रेसिपी तो बता दी जो कि मैं खाता हूँ, जो कि काफ़ी सिंपल है. अब मैं बता रहा हूँ पनीर की रेसिपी, जो कि काफ़ी सिंपल है. सच में काफ़ी सिंपल है, फटफट हो जाती है. अच्छा, मैं ये बोलना चाहता हूँ कि रेसिपीज ना गाइस, जिनको भी ट्रांसफॉर्मेशन करना है, जिनको भी मतलब प्रॉपर बॉडी बनानी है, प्रॉपर शेप में आना है, फैट लॉस करना है, मसल बिल्डिंग करनी है, रेसिपीज हैं आपके दिन भर के. कितने भी मील्स होंगे, 5 मील्स होंगे, 6 मील्स होंगे, 7 मील्स होंगे, प्लीज कीप इट सिंपल एंड सोबर. जितना सिंपल रखोगे उतना बेटर होगा आपके लिए. अच्छा चलो, ये फटाफट करते हैं. अपने पास है 150 ग्राम्स ऑफ पनीर, फिर बीटरूट, 1 टमेटो आणि अर्धा कांदा, आधा कांदा. ठीक है. फटफट करते हैं, फटफट आपको बताता हूँ, क्योंकि अच्छा, और एक चीज़, मेरा ऐसा नहीं है कि नॉन वेज ही खाना है. मैं कभी कभी वेज के साथ भी स्विच कर देता हूँ. तो मोस्टली वेज के साथ मैं सिर्फ पनीर ही प्रेफर करता हूँ, क्योंकि एज यू ऑल नो, पर वेज में लीन प्रोटीन के लिए कुछ एक भी फूड अवेलेबल नहीं है. हाँ, आई नो, अभी ये वेजिटेरियंस के दिल को ठेस पहुंचेगी, जो कि फुल्ली वेजिटेरियन है. आई एम सो सॉरी, लेकिन लीन प्रोटीन वेज में नहीं है. अगर कौन सा भी प्रोटीन सोर्स हो, मतलब पनीर, टोफू, दैट वुड बी लेंटिल्स, सगळे आपले कडधान्य. कडधान्य को क्या बोलते हैं हिंदी में मुझे नहीं मालूम. कडधान्य मतलब अपने ये चिकपीस, राजमा, परत मटकी, चवळी, या सगळ्यामध्ये पण प्रोटीन आहे. चांगल्या भरपूर अमाऊंटमध्ये प्रोटीन आहे. बट काय काय प्रोटीन सोर्सेस असे आहेत ज्याच्यामध्ये, जसं लाईक आता पनीर घेतलं तुम्ही, तर पनीरमध्ये जेवढं प्रोटीन आहे तेवढं फॅट पण आहे. बाकीचे जे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये जितना प्रोटीन है उससे आधे अमाउंट में कार्ब्स भी है, फैट्स भी है. एक वे प्रोटीन वेज है, लेकिन वो फूड का सोर्स तो नहीं है, वो तो सप्लीमेंट है. सो वेज में अनफॉर्चुनेटली लीन प्रोटीन के लिए एक भी फूड अवेलेबल नहीं है. किती पण आपटा, किती पण सर्च करा, वेज मध्ये लीन प्रोटीन नाही आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं वेजवरती, बट कंपॅरेटिव्ह बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजिक, क्लासिक फिजिक, वेज फूडवर नॉट पॉसिबल. पॉसिबलच नाही आहे, क्योंकि इट्स अ ह्यूमन बॉडी. किती पण माल ठोकलात तुम्ही तरी पण वेज मध्ये स्टेजवरती माणूस जाऊ शकतो, पण जिंकू नाही शकत. हा, वेज बॉडी बिल्डर्स असतील, आय नो, त्यांचा विषय वेगळा आहे, पण नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये तो डिस्कस करूया. आधी फटफट आपण रेसिपी बनवूया. मी फटफट तुम्हाला सांगतो काय काय करायचं आपल्याला. आधी पहिला आपण टमेटो आणि कांदा मला हवा तसा बारीक चिरून घेऊया. ओके गाईज, अजून एक टिप, चांगली टिप, क्विक टिप. टमाटे, टोमॅटोज, त्याच्या आतमधल्या बिया आहेत ना, नका खाऊ. बिया आतमधल्या काढून टाका. एक मिनिट गाईज, मी टोमॅटोच्या आतल्या बिया काढतोय. आता प्रश्न येतील, कमेंट करणार नाही तुम्ही, मला माहिती आहे, कारण बघून असेच व्हिडिओ सोडून देता, ना सबस्क्राईब करत, ना कमेंट करता, ना सांगता काय. जाऊ दे, ठीक आहे, असो, त्याच्याबद्दल पण आपण लेटर ऑन बोलूया. बट
आता डोक्यात विचार असेल की बिया नाही खायच्या, काय काय जण खातात, काय काय जण नाही खात, बट टमेटोच्या बियांनी खरंच प्रॉब्लेम होतो. आता ते प्रॉब्लेम काय होतो ते पण मी नंतर सांगेन. आधी आपण टमेटो प्रॉपरली चिरून घेऊया. गाईज, तुमचा प्रश्न असेल ना असा की म्हणजे मला असं नाही पण इन जनरल लाईक की बॉडी बिल्डर्स सगळे किंवा मेन्स फिजिकवाले सगळे किंवा पॉवर लिफ्टर्सवाले, इन शॉर्ट छोटे जिम वाले सगळे, जिम के लोग ऐसा भगवान को नहीं मानते क्या, भगवान में विश्वास नहीं रखते क्या, भगवान के मंदिर में नहीं जाते क्या, ये लोग दिन भर ऐसा नॉनवेज ही खाते रहते हैं, आलसी की तरह पड़े रहते हैं, तो मंदिर कभी जाते हैं ये लोग, संडे को भी डाइट चालू रहता है, मंदिर वगैरह जाते कि नहीं, भगवान भी जरूरी है. अरे माझ्या भावांनो बहिणींनो, भगवान जरूरीच है. भगवान जरूरीच है म्हणजे अपने को बनाने वाला वही है, तो सॉल्यूशन भी उसी ने दिया है. अपना तो फंडा क्लिअर आहे एकदम. नॉनव्हेज असतं, डाएट असतं, नॉनव्हेज खावं लागतं, त्यामुळे गपचूपपणे संडेला सकाळी उठायचं, एक कॉफी मारायची, चायवाले चाय मारू शकतात, रापकन सकाळी 5 वाजता 5:30 वाजता उठायचं, कॉफी मारायची, चाय मारायची, जे की चुकीचं आहे मला माहिती आहे. सकाळी उठल्या उठल्या चाय आणि कॉफी प्यायची नसते, इट्स नॉट हेल्दी. सांगण्यासाठी सांगतोय कारण मी कॉफी पितो, ठीक आहे. मी आता काय स्ट्रिक्ट डाएटवरती वगैरे नाही आहे, बट ठीक आहे. सकाळी कॉफी मारायची, सरळ मंदिरात जायचं बिना काही खाता पिता, देवाचे दर्शन करायचे मस्तपैकी, आणि हा सॅटर्डेला रात्री 12च्या आधी आपले मील संपवायचे. सकाळी उठायचं, संडेला जायचं देवळात, दर्शन वगैरे करायचं, गणपतीच्या देवळात सगळीकडे वगैरे सगळीकडे जायचं, मठात जायचं, शंकराच्या देवळात जायचं, सगळीकडे जायचं, जाऊन यायचं. मस्त आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आणि मग आपला डाएट करायचा. सॉल्युशन आहे, करून बघा. टोमॅटो चिरला, कांदा कापूया, कच 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 कांदा कापताना वाटतं, कच कच कांदा कापूया. भारी गाणं आहे ना, कच कच कांदा. जाऊ दे, आता बोलायला लागलो आणि गायलो वगैरे तर उगाच कॉपीराइट स्ट्राईक यायचा. आधीच तुम्ही लोक व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब वगैरे करत नाही, तर असं का करता? म्हणजे आय नो मी आत्ताच चालू केलंय, मी एक्सपेक्ट काही नाही केलं पाहिजे, विच इज ट्रू. आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय, आपले व्हिडिओज बघतात, त्या सगळ्यांना थँक्यू. पण भाई व्ह्यूज येतात ना, तर तुम्ही सबस्क्राईब करा ना. म्हणजे इट्स लाईक अ मोटिवेशन फॉर अ यूट्यूबर. तर काय काय सांगू, काय बोलू मी. ठीक आहे, चला वळूया आपल्या, वळते हैं अपने रेसिपी की तरफ. ओके, कुठे गेलं? ओके, आता संध्याकाळी पण मी सेम खाणार रेसिपी सांगतो. चला आधी इंग्रेडियंट्स बघूया. या, लुक एट दिस गाइस. 150 grams of पनीर, हाफ बीटरूट, 1 टोमेटो, हाफ कांदा, ऑरिगेनो, चिली फ्लेक्स, ऑलिव ऑयल, और ये अपना तवा. बस इतना ही है और कुछ नहीं है. फटाफट करते हैं, और 10 मिनट की रेसिपी है, 10 मिनट की, सीरियस. चला, गॅस आपल्याला गाईस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. प्लीज वॉच दिस.
ओके, गैस लो फ्लेम पे। उसके बाद हाफ स्पून ऑलिव ऑयल, ताकि पनीर वगैरह चिटके ना। ओके, यस, हाफ स्पून ऑलिव ऑयल। तवे को चिकटना नहीं मांगता है। मैं हाफ ही स्पून यूज करता हूँ गाइस। ओके, सो ये हो गया अपना। फिर ऐड करेंगे कांदा, टोमेटोज, here tomato, then we'll add oregano, थोड़ा सा ओरिगेनो एंड चिली फ्लेक्स बहुत अच्छा लगता है मुझे यार। चिली फ्लेक्स थोड़ा सा ही ऐड करना है। ओके, आणि ह्याच्यावरती आपल्याला बीटरूट किसून टाकायचं आहे। लाइक दिस। इट्स अ सीक्रेट टाइप ऑफ अ थिंग कि बीटरूट ऐसे अपन इसमें ऐड कर रहे हैं। बीटरूट इतना ही ऐड करना है। सब कुछ ऐड करने के बाद काय म्हणतात ते सगळं एकत्रित करून घ्यायचंय आणि तव्यावर छान परतून घ्यायचंय। पनीर के साथ गाइस मुझे बीटरूट और टमेटो खाना, मतलब मैं थोड़ा सा ज्यादा डालता हूँ। आप हाफ टमेटो भी ऐड कर सकते हो। आप चाहिए तो हल्दी मसाला वो सब भी ऐड कर सकते हो। मुझे मालूम है जो कि करोगे आप लोग, लेकिन मैं नहीं करता। ओके, ये हो गया अपना 2 मिनट का काम। अभी इट्स टाइम फॉर मेन थिंग, पनीर। पनीरला पण आपल्याला खिसूनच घ्यायचंय। मी तर खिसूनच घेतो कारण मला तसंच आवडतं। आणि हा प्लीज बघत राहू नका, जसं तुटतंय पनीर तसं तुटू द्या प्लीज। शेफ कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलो नाही आपण। कसं दिसतंय कसं नाही दिसत आहे, बरोबर नाही दिसत आहे, चांगलं नाही दिसत आहे, असं नाही दिसत आहे, तसं नाही दिसत आहे, ह्याव आणि त्याव लोक असं करू नका प्लीज। करायचंय गपचूपपणे, फटाफट रेसिपी झाली पाहिजे, फटाफट पोटात गेली पाहिजे, बस एवढंच काही ते करायचंय आपल्याला। बस झालं, हो गया। अभी इसको प्रॉपर्ली मिक्स करना है। अजून काहीही नाही। हे घ्या, ये तुमची पनीर भुर्जी, जी की आपण आधी पहिली मिक्स करूया प्रॉपर्ली। लाल लाल कशी होते बीटरूटमुळे टोमॅटोमुळे ते मी तुम्हाला
दाखवतो झाल्यावरती. जास्त नाही, ऑलमोस्ट 5 मिनिटं फक्त आपल्याला लो फ्लेम वरती मिक्स करून घ्यायचंय गाईज फक्त, बस. बाकी काही करायचं नाही. होऊ दे, नीट होऊ दे, नीट शिजलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, काही नाही. ओके. अच्छा, झाली आपली पनीर भुर्जी. इट्स प्रॉपरली रेडी. फक्त गरम करून फक्त आणि फक्त मिक्स करून घ्यायचंय बस. बाकी काहीही करायचं नाहीये और कुछ नहीं करना है गाइस. हो गया, गैस बंद. झाली रेडी आपली पनीर भुर्जी. काढून घेतो ताटामध्ये. ज्या लोकांचा कॅलरीज गेम असेल त्यांनी चीज ऍड करू शकता. हियर इज पनीर भुर्जी. आणि हा मम्मीने राईस करून ठेवलेला आहे आपल्यासाठी प्रॉपरली. अर्धा आता अर्धा रात्री. Here it is, your rice and paneer भुर्जी. एंड इसके साथ अभी आप लोग ककड़ी ले सकते हो, लेटस ले सकते हो. मैं तो ककड़ी और लेटस ही प्रेफर करता हूँ. बाकी तो कुछ फाइबर में मैं लेता नहीं हूँ, ना गाजर ना कुछ और. बाकी सब लोग तो बीट, गाजर, कांदा, टमाटो सब काट के लेते हैं और समझते हैं उनको कि ये पूरा ऐसा सैलड है. वो सैलड नहीं है गाइस, उससे आपको इंडाइजेशन की प्रॉब्लम होगी. अगर आपको डाइजेशन सॉल्व करना है, फाइबर खाना है प्रॉपरली, मतलब अगर आपको डाइजेशन का इश्यू है, ब्लोटिंग का इश्यू है, पेट की गड़बड़ है और आपको अगर फाइबर्स ज़्यादा बढ़ाने हैं, मेक श्योर ग्रीन्स बढ़ाओ. ग्रीन्स मतलब ककड़ी, लेटस, पालक, ये सब बढ़ाओ, ना कि वो सब. अब बीट तो मैंने इसमें डाला है, वो भी आधा ही डाला मैंने, बस उतना ही ठीक है. वो भी सिर्फ टेस्ट के लिए है. बाकी आप लोगों की मर्जी, जो ऐड करना है आप ऐड कर सकते हो. इसके साथ मैं लेटस लूँगा, 4-5 पानं लेटसची. बाकी बस एवढाच होता आपला हा व्हिडिओ. मी खूप बोललोय पण रेसिपी 5 मिनिटात झाली आहे, ऑलमोस्ट 5 मिनिटात. कापून टाकायचंय, चिरायचंय, सगळं मिक्स करायचंय, सगळं आधी ऍड करायचंय, लास्टला पनीर ऍड करायचंय, मिक्स करायचंय आणि खायचंय. दॅट्स इट, संपला विषय. बाकी काहीही नाहीये. व्हेजवाले प्लीज ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. कारण व्ह्यूज देत आहे, सबस्क्रिप्शन देत नाही आहेत, म्हणजे सबस्क्राईब करत नाही आहेत. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट, सबस्क्राईब करा. आवडत असेल तर लाईक करा. लाईक्स पण देत आहे तुम्ही, पण भाई सबस्क्राईब नाही करत आहे, असं नका करू भाई. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्यांबरोबर. ती व्हेजवाल्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा प्लीज कशी आहे ही रेसिपी. इझी टू मेक आहे, क्विक आहे, सिंपल आहे. हा मेन थिंग, पनीर आपण 150 ग्राम्स घेतले. 150 ग्राम्स म्हणजे 100 ग्राम्स मध्ये ऑलमोस्ट 15 to 18 ग्राम्स प्रोटीन असतं. सो 150 ग्राम्स मध्ये रफली अराउंड 18 to 22-23 ग्राम्स ऑफ प्रोटीन तुम्हाला या रेसिपीमधनं मिळतं. आणि फायबर्स वगैरे मी मोजत नाही. आणि हा लक्षात ठेवा, जर पनीर खात असाल, पनीरमध्ये जितकं प्रोटीन असतं तितकंच फॅट पण असतं. लक्षात ठेवा, जितकं पनीर खाणार
जितकं प्रोटीन भेटणार तितकं फॅट पण भेटणार. म्हणजेच 100 ग्राम तुम्ही खात असाल तर तुम्हाला 15 ते 18 ग्राम प्रोटीन भेटणार, पण त्याच्याबरोबर 15 ते 18 ग्राम फॅट पण भेटणार. सो हे लक्षात ठेवा, लीन प्रोटीन व्हेज मध्ये नाहीये, ह्याच्यासोबतच डील करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि जर बॉडी बिल्डिंग करायची असेल आणि जर व्हेज वरती असाल, सो सॉरी, पण विसरून जा, व्हेज वरती कॉम्पिटेटिव्ह बॉडी बिल्डिंग नाही होऊ शकत. दॅट्स इट, बस, लेट्स एंड इट. मला आता खायचंय, खूप भूक लागली आहे. बस, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, समथिंग डिफरेंट. काही समथिंग डिफरेंट नाहीये, वर्कआउट व्हिडिओ, प्लीज बघा आणि सबस्क्राईब करा, बाकी काही नाहीये. आपण एक नवीन सप्लिमेंट सिरीज चालू करू, माझ्या डोक्यात आहे, लवकरच चालू होईल ती. देवाच्या कृपेने माझं प्लॅनिंग चालू आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. सप्लिमेंट सिरीज आपण लवकर चालू करूया. टिल देन, बाय, टेक केअर, सी यू, पीस आउट.